कारण झाले म्हणून आपण आनंद केला पाहिजे. तर आज आपल्या पापाची क्षमा झाली का आम्ही आनंद केला पाहिजे. हालेलुया. पहा तुम्हाला मी सांगतो प्रियजन, उदय पुत्र त्याचे वडील आणि त्याचा भाऊ, उदय पुत्र म्हणजे जो क्षमा करतो तो म्हणजे परमेश्वर आहे. आणि जो दंपती घेऊन गेला तो धाकटा मुलगा तो म्हणजे देवाच्या आज्ञा पाळणारा, देवाच्या वचनाच्या बाहेर राहणारा, देवाच्या संगतीच्या बाहेर राहणारा तो आहे. आणि जो देवासोबत आहे त्याचा मोठा मुलगा तो म्हणजे देवाच्या आज्ञा, देवाची इच्छा प्रमाणे चालणारा तो विश्वासी आहे. त्या वचनाचा रहित हे आहे. तर खरं तुम्हाला आशीर्वाद प्राप्त झाला तर आज आम्ही आमच्या पापाची क्षमा देवाला पाहिजे. आणि जेव्हा कोणी आपले पाप कबूल करेल परमेश्वर त्याचा आशीर्वाद देईल. हालेलुया. की जो आपले पाप कबूल करतो तो काय आहे, आशीर्वादित आहे. परमेश्वर त्याचा पाप कधी उघडे करणार नाही. पहा यासाठी मी काही वचन तुम्हाला वाचून दाखवेन. ते वचन आपण फक्त वाचणार आहोत, ते तुम्हाला पढून टाकणार नाही. यहोवाने याचा पहिला अध्याय आणि 9 वचन, जो कोणी पाप क्षमा करतो तो काय करतो. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वास न्यायी आहे म्हणून आपल्या पापाची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून तो शुद्ध करेल. की जो कोणी आपले पाप कबूल करेल, आपले पाप पदरी घेईल, ते देवाला सांगितले प्रभू हे पाप केले तर प्रभू त्याच्या पापाची क्षमा करेल आणि तुमच्या प्रत्येक पापापासून तो तुम्हाला शुद्ध करेल. जसं उद्या पुत्राला शुद्ध करण्यात आलं, उद्या पुत्राला जर त्याच्या बापाने जवळ घेतलं तसं तो परमेश्वर तुम्हाला जवळ करेल आणि तुम्हाला शुद्ध करेल. हालेलुया. पुढे वचन सांगतं स्तोत्र संहिता 32:1-2 वचन. ज्याच्या अपराधी क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य, ज्याच्या ईश्वरी परमेश्वर अनितीचे दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य आहे. पहा जर तुम्ही तुमचे पाप प्रभू कबूल करत आहात, त्याला क्षमा मागितला आहात तर परमेश्वर तुमचे अनितीचे तुमच्या पापाचे सर्व दोष मारून तुम्हाला दोषी ठरवणार नाही. जर खऱ्या अर्थाने पश्चाताप केला तर तसं त्या उद्या पुत्राने खऱ्या अर्थाने पश्चाताप केला आणि त्याच्या पापाचे सर्व दोष माफ केले तसं तो परमेश्वर तुमचे सर्व दोष माफ करेल, सर्व पापाची क्षमा करेल. जसं त्या उद्या पुत्राला त्याच्या बापाने मिठीत घेतलं त्याच्या पापाची क्षमा करून तसं देव तुमच्या पापाची क्षमा करून तुम्हाला मिठीत देईल. हालेलुया. पुढे 32 आणि 5 सांगते, मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपले लपून ठेवलेले नाही, मी आपले अपराध परमेश्वर जवळ कबूल करीन असे मी म्हणलो तर तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली. काय दावीद राजा काय म्हणतो, हे स्तोत्र दावीद राजा केले, मी निष्ठा म्हणलो की तू माझ्या पाप करू निश्चित तुम्ही तयार जर झाले पश्चातापासाठी तर देव तुम्हाला क्षमा करतो, तुमचे ते सर्व दोष करत टाकतो आणि तो तुम्हाला शुद्ध आणि पवित्र करतो. जर आपलं उद्या पेटासारखे जीवन झालेलं असेल तर आज आम्ही देवाला क्षमा मागू आणि देवाला बोलू आणि देव आम्हाला चुंबन घेण्यासाठी तयार आहे, देव आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे, देव आम्हाला आनंद देण्यासाठी तयार आहे, देव त्याच्याकडे आम्हाला पुन्हा घेण्यासाठी तयार आहे. आम्ही तयार झालो पाहिजे. हालेलुया. देवाच्या नावात धन्यवाद. देवाचं वचन तुम्हाला आशीर्वादित करू. धन्यवाद लॉर्ड प्रभू. आजचं वचन तुझ्या मेंढराला आशीर्वादित कर, तृप्त कर आणि प्रभू त्यांचं जीवन उदयपुत्रासारखं झालेलं आहे तर ते जीवन त्यांचं आनंदात आणि परमेश्वरा खरं तुझ्या आज्ञेत तुझ्या वचनाने चालव. आज आम्ही सर्व शुद्धीत आलेलो आपला स्वीकार कर. आजच्या वचनाप्रमाणे आपले जीवनात कार्य कर. प्रार्थना करू येशू नावाने म्हणून काय आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाने धन्यवाद. आपण